ना बाई येऊ दे मला ग गौऱ्या वेचू लागन तुला ग गौऱ्या वेचू वरल्या राना पा मिक्सर खराब झाले काय आले आणि हे काय म्हणतात खुशाल मिक्सर खराब झाला आहे म्हणून एवढं मोठं दळायला बसली. डाळ कशी आवडते खायला? बेसन पीठ पिठलं पोळ्या भजे कोमल भजे कर ना मम्मी भजे कर ना हे इथून येते ते भजे त्याला बसू वाटायला त्यामुळं एवढी डाळ आम्ही दळायला किती दिवस झाले ब्लॉग बंद होत तुमचा? एक वर्ष झालं? नाही आम्ही आता बघितलं आम्ही कधी? ब्लॉग रोज येतो 4 आपला. दिवस झाले 4 दिवस झाले इतके दिवस झाले. हा, दादा लय बोलणार आहे ते तुमच्यासारखं आहे लय बोलणार आहे ते हा, दिसायला मी तुमच्या लय बोलणार ते अशा गेम बिम खेळायच्या नाही. सगळ्यांना सांगते मी कसं लागत गेम. मला लावते आता की तुम्हाला हा तू लय हुशार आहे. प्रो आहे तू प्रो. हरभरा जाऊन दाखव. टाकलेलं आहे गेम बिम खेळतो का? नाही खेळत? व्हिडिओचे बापरे लपाछपी खेळतात तुम्ही? नाही खेळता बॅडमिंटन अजून काय खेळतो? काय बघा आजकालच्या मुलांना कोणत्याच गेम माहित नाही. होय आई किती खेळायचो आपण रपादपी लपाछपी अशा चांदणी रात मध्ये खेळायचो आम्ही उन्हाळ्यात माहितीये का? सूरपरांबी येत नाही? सूरपरांबी नाही येत. आता आमची पिलू जर मोठी झाली ना तर तिला आम्ही नवीन गेम नाही शिकवणार आहे. सगळ्या जुन्या गेम खेळायला लावणार. कारण आजकालच्या पोरांना गेम कर का ताई आरिंग मिरिंग करून दाखव ग. आलिंग आपली थपली ती का कला इकडं आपली थपली कला बरं दाखवते दादा. हा आच कर आपडी थापडी गुळाची लापडी कर बरं इकडे कर बाबू इकडे कर आपली थापडी करू आपण. आणि काय तुम्ही खुशाल गेम खेळत नाही जुन्या गेम खेळत बसता. बॅडमिंटन काय आता नवीन खेळ आहेत ते. पण जुन्या खेळामध्ये जी मजा आहे कुठंच नाही माहितीये का? आता हे बघ आम्ही कसं डाळ डाळाच्या आमच्या हॉटेलवर गेले होते का रे? काय हॉटेलवर गेले होते? हॉटेलवर तू नाही हॉटेलवर जाणार होतो नाही फोनच लावायला भेटला नाही. आता तू खाली इथे साधी बाई आली टाका. ते निवडीत बसावं लागेल. खाली एक सुद्धा हे नाही सांडलं पाहिजे हरभरा टाकायचं. या आला का टाकायचा? तिला शिकव बाई ती आळ्याने बोळा आहे. आम्ही कसं बोलायवर आडायला नाही बघ ना तू तू बोलती. आणि हे आता याची पॉलिश करीत नाही तुम्ही? नाही पॉलिश विदाउट पॉलिशची डाळ आहे. आता ही अर्ध्या डाळीचं काय करायचं? डाळायची अर्ध्या डाळीचं बेसन पीठ करून आणायचं बरं का? छान आहे एकदम. बेसन पीठ करायचं बेसन पीठ हा आणि मग अर्धे घरीच खायला बेसन बी होतंय. धोंडे करायचे जावई यायचाय. हा धोंडे खायला लेक जावई येईल. अहो धोंडे आहेत आमचे त्यामुळे आता आम्हाला याच्यापेक्षा अर्धा डाळीचं पुरण ठेवायचंय. हे बघा, हे बघून दिसतंय का इकडे? झाकणी बघूल मी दात नाही हे बघूला झाकणी दाखवा. हे एवढी डाळ ठेवायची. म्हणजे सकाळ सकाळ पहाट 5ला 2-3 तुमच्या दोघांचं काय हा पोट चाललंय? रे 3 वर्षातून आलाय दोंडा. ही मला दिदी म्हणते. दिदी नाही दादा आहे दादा. 3 वर्षातून दोंडा आला. मी 3 बाळा दांडा करते मोठ्या. हा आजी काय म्हणते ऐकलं का? 3 वर्षातून एकदा धोंडा आलाय म्हणून 3 पायलाची डाळ टाकायची आम्हाला त्या मोठ्या बघुल्यात. हा आणि साऱ्यांना बोलायचं जेवायला. आणि सारं बस, विषय. आणि आमरस केवढा करायचा बाई? आमरस बी करू ना एक पात्याने. आमरस करू पण जावा इथं तुला मला गिनी द्यायला पाहिजे लगे धोंडे खाऊन. व्हिडिओ बघायची नाही बघायचा व्हिडिओ. आम्ही काय करतोय ते गप्पा मारतोय ना मग थोडा वेळ जरा डोक्याला मोबाईल फोडून टाकेल. फोडू का फोड? माझी घडी पप्पा बाई बघितलं का छान पप्पा आहे. म्हणून लगेच फोडून टाक. अहो काहीच ओळखू येईना ना. कस काय नाही ओळखू येणार? पॉलिशने आता आम्ही काय करतो माहितीये का तुम्हाला? किती छान व्हायले. मुगाची डाळ सुद्धा घरचीच बनवून घेतो आणि मुगाची डाळ बी विकत नाही आणत. दर रे आकाश हे बघा दाखवा डाळ कशी झाली छान पैकी. फक्त जास्त भरडली का काय ते होतं? बारीक होती. हा जास्त बारीक होती. मग हे बघा किती प्युअर डाळ आहे. लय मस्ती लागते. दादा तुझं नाव नाही सांगितलं. शौर्य वाव शौर्य. तुझं नाव काय दीदी? स्वरान शौर्य. आणि आमच्या रेवा. रेवा तुझं नाव सांग बघा. 2 शौर्य
कसं म्हणून बाई दादाजी म्हणून दाखव त्यांना स्वरा म्हणून बरं दादाजी झाला इकडे बघ. इकडं सांग game मध्ये बोल का हो? नाही ते हे ना बाबाचं ताट आहे ना का फोन दे जायचं आज आहे का? नाही नाही 2 दिवसांनी घरी ते चल ना. पाहुण्याला बोलायला चाललो आज बस बघा आमची हे बाबू चल जनाबाई इथे. चल खानाची फ्रॉक आहे ओरिजिनल खानाची चला फ्रॉक चला 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 चल इकडे चल आम्ही चालू करायचं का चल 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 उकड चल चला आला का दादा आला बजलो दादाजी का नाम मला आपण एक गाणं म्हणू चल धर म्हण इथं तर याला तर आता तिकडून घ्यावं लागेल काही वाजत गाजत काही गाणं म्हणते बा मी येतो मधीच पडत आहे गुळा तेच गाणं आहे. पंढरपुरामध्ये चल टकुडा बैल ठकून एकदा ही माझी छोटीशी जनाबाई आहे छोटीशी जनाबाई छोटीशी जनाबाई बुट्टा अजून टाकावं लागेल त्याच्यात. म्हण ग ननू ननू म्हण ग जातील ननू अशी अशी करते अशी याला अशी. बिंगो याला धर याला धर जनाबाई ये दे मला ग गवल्या वेचू लागन तुला ग बजलो दादाजी का नाम बजलो हरिहर जी का नाम बजलो दादाजी का नाम बजलो हरिहर जी का नाम तेरी नौका हो जाएगी इस दुनिया से पार बजलो दादाजी का नाम बजलो हरिहर जी का नाम अच्छा म्हणा का दादा जनाबाई आमची जनाबाई छोटीशी जनाबाई जनाबाई ये उदे मला ग गौऱ्या वेचू लागन तुला ग गौऱ्या वेचू वरल्या राना पाठी मागे उभा काना गौऱ्या वेचू वरल्या राना का उभा पा गौऱ्या वेचू वरल्या राना उभा काना नाही चुकलंच गौऱ्या वेचू वरल्या राना उभा पाठी मागे उभा काना गौऱ्या वेचू वरल्या राना पाठी मागे उभा काना जनाबाई ये दे मला ग गौऱ्या वेचू लागन तुला ग किती छान गाणं गौऱ्या वेचुनी झाली मोठ गौऱ्या वेचुनी झाली मोठ पांडुरंगा झाली गाठ पांडुरंगा झाली गाठ जनाबाई ये दे मला ग गौऱ्या वेचू लागन तुला ग आताची पोरी कोणचं गाणं म्हणते मम्मी लाल लाल बांगडी लाल लाल कलरची बांगडी डुगना नाही तुझी बायको म्हणते बांगडीचा ए, कलर लाल तुझी बायको काय चाल, मग तुझी बायको बघा, कशी आई, आई. म्हणते तुझी बायको कशी गाणं म्हणते कशी कबूतर जा जा कबूतर जा पहली प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ कबूतर जा 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 कबूतर जा 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 आणि पिल्लूला कोणतं गाणं आवडतं माझ्या म्हणणं लाल लाल कलरची माझ्या बांगडी नंदूला गाणं म्हणते बरं का म्हणून नाचून दाखव माझ्या बघा नंदूला आई, गाणं हा? म्हणते बघ का मी एक छान छान कच्छ म्हणून म्हणून नाचून दाखव गं. नाग मोतियों का हार ना गजरयो का नागजरो का श्रृंगार ना मोतियों दियो का के हार ना गजरियो का ना गज- श्रृंगार फिर भी इतनी सुंदर हो फिर भी तो कितनी सुंदर है माटुकीसाठी गाणं आहे बरं का ते आजीने गायलं नातीसाठी परत गाणं परत म्हणते हा काय ग कोमल काय आहे? ना गजरे की हार ना मोतियों के हार फिर भी कितनी सुंदर हो चुकलंय परत गाणं म्हण डिलीट मारी इकडे बघ गजरो का श्रृंगार बाई फिर उठून का भी गेल्या तो कितनी सुंदर हो फिर भी तो कितनी सुंदर हो सुंदर हो सुंदर हो जा मम्मी, तरी मम्मी लागत होती. आज एवढा राडको राहिली तिला मम्मी आठवली बा मी चालले आता तुला नंदूला कपडे आणायला नगरला तुम्ही एवढी डाळ भरडून ठेवा एवढी आधी नीट टाकी कशी येऊन बसली बघा ना मी टाकी दे मातीला येते पात्याला टाकी दे हा आम्ही एवढं पुरण आता घालू भिजू घालणार कामाचं झालं मला नगरून येऊस तर 2 पायल्याच्या पुरा शिजून ठेवूस तर पुरण वाटी घालीन अगं 3 वर्ष म्हणून तीन कोणी संध्याकाळी एवढी? वर्षातून 3 पायल्याचा टाकायचं पुरा टाकायचंय चला नाचू नको डाळ मी चालले बाय बाय
साऱ्या भावकीला सगळ्यांना साऱ्यांना बोलायचं. बोलवणार आहे आम्ही. हा 3 वर्षातून दोंडा आलेला आहे. 3 पायला डाळ टाकायची राहिला तर एवढी डाळ उद्या आमचा धोंडा 2 आहे. पायलाचं पीठ मळायचं धोंड्याचा बी मी ब्लॉक टाकणार आहे. ए डुगू इकडे बस. झालं वा दीदी वा. डुगूने असा कार्यक्रम केलाय डायरेक्ट मम्मी को वल्ला कर दिया आहे. कशी बघते आता पाण्याच्या बाटल्या जाऊ आता कोणत्या पाण्याच्या बाटल्या काल तिकडे आलेल्या ती काय ती बाहेर त्याच्यात अजून एक 2 पाहिजे की एकच बस झाली. तुम्ही कुठे एक बाटली एक. ती समोर पोरच्यात ती पिशवीत. अजून बाटली कुठे मिळली नाही तुम्ही 2 बाटल्या आणल्या. हॅलो मम्मी. अग सासूबाई गेल्यात कुठं म्हणजे कपडे घ्यायला गेल्यात, ताट आणायला गेलेत. धोंडा आहे आमचा उद्या. आणि तुला माहिती का डायरेक्ट 3 पायल्या डाळ. अगं सकाळपासून दळी ते 2 ढिगारा झालेत. अजून एक पातेलं ते काय असतं ते मोठं टब भरून हरभरे आहेत. एवढे दळायचे अजून अर्धे वाळू घातलेत. आणते अंगठी आणायला गेलात अंगठी आहे ना बाई. मग बाई तुमच्या इथं नाही 1 किलो डाळ नसती तर डायरेक्ट 3 पायला डाळ असती. लय मोठा धोंडा आहे. माझ्या सासूला सगळं गणगोत लागत आहे. तू यावं नाही. जेवाय हा तू बी ये जेवायला. मग बघ कशी दमलेली असती तू लेक. बघितलं का करू लागाली. तिकडून बोलू नको फक्त. काय भाऊ त्याला बोलव ऐकलं वाटतंय. ठेव का फोन. आलं वाटतंय द्या. काय नाही आई मम्मीचा फोन होता. डुगे त्रास देऊ नको. अजून एवढं जाळायचंय मला. काय देऊ. मला विसर गप्पा थोडी होती का